सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा आत्ता कुठे गेला असं म्हणणं आहे अजित पवारांचं। 1999 सालचं उदाहरण देत अजित पवारांनी शरद पवारांवर आता टीका केलेली आहे। 2004 साली भुजबळ किंवा आर पाटलांना मुख्यमंत्री करायला हवं होतं असंही अजित पवार म्हणाले। मी कुठे कमी पडलो? भर सभेमध्ये अजित पवारांनी आता हा थेट सवाल शरद पवारांना केलेला आहे। 99 साली एक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की परकीय व्यक्ती आपल्या देशाची पंतप्रधान नसली पाहिजे। वरिष्ठ पवार साहेब, संगमाजी, तारिक अनवर ह्या सगळ्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली। मित्रांनो, आम्ही तरुण होतो, आम्ही पण त्या भूमिकेचं समर्थन केलं की आता वडीलधारी सांगतात आपण ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ऐकलं। 99 ला जून मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि लगेचच 99 ला ऑक्टोबर मध्ये आम्ही विलासरावांच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये गेलो। 6 पण महिने झाले नव्हते। कुठे गेला परकीय मुद्दा? परकीय जर सोनिया गांधी परकीय होत्या तर त्या काँग्रेसच्या प्रमुख होत्या, मग त्या प्रमुख असताना त्यांच्याबरोबर कसं जायचा प्रश्न निर्माण झाला। परंतु वरिष्ठांनी सांगितलं, ऐकायचं, ऐकलं। 2004 साली जुन्नरकरांनो शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेच्या माध्यमातून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसच्या वतीनं आम्ही राजकारणात आल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, अशोक चव्हाण झाले, पृथ्वीराज चव्हाण झाले, सुशीलकुमार शिंदे झाले, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले। परंतु राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी येऊन नाही संधी दिली गेली। भुजबळ साहेबांना द्यायला पाहिजे होती, आर पाटलांना द्यायला पाहिजे होती, कुणालाही द्यायला पाहिजे होती। कारण शेवटी सरकार कुणाचं असलं तरी मुख्यमंत्री कोण आहे? आज एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत। आज शेवटी सरकार कुणाचं? एकनाथराव शिंदे साहेबांचं। मी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असल्यामुळे आमची नावं घेतात, परंतु सांगायचं तात्पर्य माझं ते। आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडत असताना मला काही कळलं नाही। जुन्नरकरांनो, तुम्ही सांगा, मी अनेक वर्ष तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी कधी कामाच्या बाबतीमध्ये कमी पडलो? मी त्याच्यामध्ये विकासाच्या करता निधी आणायला कमी पडलो? ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार आता जात आहे त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं जुन्नरकरांनो की बाबा आपण भाजप बरोबर सरकारमध्ये जायचं, शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलेलं चालतं, व भाजप बरोबर गेलेलं का चालत नाही? वेगवेगळ्या प्रकारे घटना घडतात आणि वरिष्ठांनी निर्णय घेतला तर बरोबर, आम्ही निर्णय घेतला तर मग तो बरोबर नाही, असं कसं चालेल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।